ब्रेकनंतर आपलं पुन्हा चॅनलवर स्वागत आहे आणि सरांची चर्चा ही आपण अशी सुरू ठेवू. आणि सरांना आपला पुढचा प्रश्न आहे की राज्यसेवा किंवा इतर स्पर्धा परीक्षांना अभ्यास कसा करावा आणि कधीपासून करावा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपला बी प्लॅन तयार ठेवावा का? आता या प्रश्नामधला आपण दुसरा जो भाग आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास कधीपासून सुरू करावा हा आपण सुरुवातीला घेऊ. आता बऱ्याच वेळा काय होते की विद्यार्थी काय करतात, पदवीला आपला प्रवेश घेतात, म्हणजे ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतात आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात करतात. परंतु माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की फर्स्ट इयरला त्यांनी पदवीच्या फर्स्ट इयरला जर त्यांनी ॲडमिशन घेतली, प्रवेश घेतला, तर फर्स्ट इयरपासूनच त्यांनी अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. फर्स्ट इयरमध्ये मग त्यांना जर आवश्यकता जर वाटत असेल तर त्यांनी क्लास लावावे, क्लासमध्ये त्यांना प्रॉपरली गायडन्स मिळेल. क्लास जर लावत नसतील तर मग फर्स्ट इयरपासूनच क्लासशिवायसुद्धा त्यांनी आपला अभ्यास कंटिन्यू ठेवायचा. म्हणजे विद्यार्थ्यांना काय होते, पदवीचे जे 3 वर्ष आहे या पदवीच्या 3 वर्षामध्ये त्यांना आपला पूर्ण अभ्यास करणं सोयीचं होते. म्हणजे 3 वर्षात त्यांचा पूर्ण अभ्यास होऊ शकतो आणि पदवीचे पूर्ण वर्ष संपले म्हणजे 3ही वर्ष संपले की 3 वर्षानंतर मग ते पुढली त्यांना जी काही एक्झाम द्यायची आहे ती एक्झाम देऊ शकतात. आणि 3 वर्षामध्ये पूर्ण अभ्यास झाला की मग येणाऱ्या अटेम्प्टमध्ये ती एक्झाम क्लिअर करणं विद्यार्थ्यांना खूप सोपं होऊन जाते. म्हणजे पदवीचे 3 वर्ष जे आहे विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे उपयोगात आणता येऊ शकतात. त्यानंतर यातलाच एक उपप्रश्न असा की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा. तर एकदम सुरुवातीला विद्यार्थ्यांनी काय करावं, जर MPSCचा जर अभ्यास करत आहे विद्यार्थी तर विद्यार्थ्यांनी अगोदर स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे ते पुस्तक अगोदर वाचून काढावे. म्हणजे विद्यार्थी जे 5वीपासून तर 10वीपर्यंत किंवा 11वी किंवा 12वीपर्यंत जे विद्यार्थ्यांनी अगोदर पुस्तक वाचलेले आहे, यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे, तोच अभ्यास त्यांनी पुन्हा करावा. कारण की MPSC काय करते, MPSC या पुस्तकातून खूप सारे प्रश्न विचारते. एकतर विद्यार्थ्यांचा हा एक फायदा होतो की विद्यार्थ्यांना तिथून प्रश्न येतात डायरेक्टली एक्झाममध्ये. सोबतच विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट जे आहे, बेसिक कन्सेप्ट ह्या खूप चांगल्या होतात, खूप पक्क्या होतात. कारण की जी पुस्तकं आहे ही पुस्तकं छोट्या मुलांना गृहीत धरून त्या वर्गासाठी लिहिलेली असतात. त्यामुळे ती लँग्वेज सोपी असते आणि विद्यार्थ्यांना सोपी लँग्वेज समजणं चांगलं असते, म्हणजे लवकरात ते समजू शकतात. मग विद्यार्थ्यांनी सुरुवातीला स्टेट बोर्डचे पुस्तक वाचावे. हे पुस्तकं वाचून झाले, त्यांचा बेस चांगला झाला, पक्का झाला की नंतर विद्यार्थ्यांनी रेफरन्स बुक वाचावे. आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना एक डिटेल असा अभ्यास करायचा. कारण की आपण एक वेळा अभ्यास केला की तो अभ्यास आपल्याला लॉंग टर्मसाठी कामात पडणार आहे. बरोबर आहे. अभ्यास करायचा, अभ्यास करत असताना सोबत मग अभ्यासावर रिव्हिजनसुद्धा घ्यायची. म्हणजे अभ्यास करणे आणि रिव्हिजन करणे, अभ्यास करणे, रिव्हिजन करणे आणि सोबतच आपल्या स्वतःच्या नोट्स काढणे. असं विद्यार्थ्यांनी अभ्यास जर केला तर विद्यार्थी एक लवकरात लवकर आणि कमीत कमी प्रयत्नामध्ये कमीत कमी वेळेमध्ये एक्झाम क्लिअर करू शकतो, हे संपादन करू शकतो. बरोबर आहे सर. कारण की विद्यार्थ्यांनी जितक्या लवकर MPSCचा अभ्यास सुरू करायला पाहिजे तितक्या लवकर केला पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं की ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून जर विद्यार्थ्यांनी हा अभ्यास सुरू ठेवला तर निश्चितच त्याला लवकरात लवकर यश मिळू शकतो. कारण आज आपण पाहतो की स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकून जर राहायचं असेल तर आपल्या त्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागेल. आणि मेहनत कशी घ्यावी लागेल तर आपल्याला जास्तीत जास्त वेळ अभ्यास करावा लागेल. यानंतर सर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की विद्यार्थ्यांचा बी प्लॅन तयार असावा का? आता स्पर्धा परीक्षा जर म्हटलं तर कुठलाही विद्यार्थी असो, म्हणजे एकदम खूप हुशार विद्यार्थी असो, ज्याला 12वीमध्ये घ्या किंवा मग ग्रॅज्युएशनमध्ये घ्या 75%, 80%, 90% कितीही जरी मार्क्स मिळाले असले, म्हणजे विद्यार्थी कितीही हुशार असला मार्कशीटवर, तरी तो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होऊच शकेल अशी कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही. म्हणजेच काय तर या एक्झाममध्ये कोण पास होईल आणि कोण होणार नाही हे कोणी सांगू शकत नाही. एखादा विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थी असतो पण मेहनतीने आणि त्याच्या स्मार्ट वर्कने तो लवकरात लवकर पोस्ट काढू शकतो. म्हणजे आपल्याला हे दोन्ही चान्स दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करावं, अभ्यास करत असताना, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक आपला बी प्लॅन तयार करावा. बी प्लॅन तयार केल्यामुळे काय होते की जर उद्या कदाचित आपल्याला जर यश मिळालं नाही, आपण जर यशस्वी झालो नाही, आपल्याला जर पोस्ट मिळाली नाही तर आपण नैराश्यात जातात. बरोबर. बऱ्याच वेळा विद्यार्थी अभ्यास करतात, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष अभ्यास करतात, विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात. त्यांच्याकडे बी प्लॅन किंवा दुसरं असं काहीच राहत नाही. मग स्पर्धा परीक्षा हे मॅटर संपलं की मग त्यांच्याकडे मागं काहीच उरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना, तयारी करत असताना आपला एक बी प्लॅन तयार ठेवायचा की माझं जर सिलेक्शन जर नाही झालं, माझी जर पोस्ट नाही निघाली तर मी काय करेल.
बी प्लॅन हा तुमची जी डिग्री असेल त्या डिग्रीवर आधारित असू शकतो किंवा मग एखादा व्यवसाय सुद्धा तुमचा बी प्लॅन असू शकतो. बरोबर. विद्यार्थ्यांना जे योग्य वाटेल तसं ते आपलं बी प्लॅन ठेवू शकतात. बरोबर आहे. निश्चितच सर. एक उदाहरण आहे सर, माझ्या गावातलंच उदाहरण आहे की एक बाळू टोळे नावाचा विद्यार्थी आहे. तो BSc ला मेरिट आहे, MSc ला मेरिट आहे आणि नंतर तो पुण्याला गेला आणि पुण्याला गेल्यानंतर त्यानं UPSC ट्राय केली, 3-4 एक्झाम दिल्या, त्याला यश मिळालं नाही आणि तो सध्या पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. म्हणजे त्यासाठी तुमचा बी प्लॅन तयार असला पाहिजे जेणेकरून तुमच्यावर अशी वेळ येऊ नये. आज त्या मुलाची अवस्था खूप बिकट आहे कारण की त्यानं बी प्लॅन ठेवलाच नाही. त्याचं एकच ध्येय होतं MPSC मध्ये नोकरी मिळवते, पण त्याला मिळाली नाही. म्हणून बी प्लॅन हा प्रत्येकाचा तयार असलाच पाहिजे आणि हे तुमचं यशाचं गमक आहे. जर तुमचं यश मिळत असेल तर तुमचं बी प्लॅन तयार असणं अतिशय गरजेचं आहे. निश्चितच सर, आपण जी विद्यार्थ्यांना माहिती देत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देत आहे. सर, माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांना मी हे सांगेल की विद्यार्थ्यांनी जेवढं शक्य असेल त्यांना लवकरात लवकर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करावा. स्पर्धा परीक्षेमुळे काय होते की तुम्हाला इंटरेस्ट वेगळ्या फील्डमध्ये जरी असला तरी तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एक वेळा करावा. त्यामुळे काय होते की तुमची पर्सनॅलिटी एक डेव्हलप होते, तुमच्यामध्ये मॅच्युरिटी येते. तुम्ही जे वेगवेगळ्या सब्जेक्टचा ज्यावेळी अभ्यास करता त्यावेळी त्या सब्जेक्टचं ज्ञान तुम्हाला येते आणि या प्रोसेसमधून तुम्ही पास व्हाल नाही व्हाल ही वेगळी गोष्ट, पण या प्रोसेसमधून एक आपल्या देशाचा एक चांगला नागरिक घडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास केला तर आपल्या देशाला चांगले नागरिकसुद्धा मिळू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पास हो न हो हा नंतरचा मुद्दा आहे, पण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक चांगला माणूस चांगला नागरिक एक घडू शकतो. निश्चितच सर. धन्यवाद सर. आपण जे या ठिकाणी मार्गदर्शन केलं हे विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल हा आशाला ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. आमच्या या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.